नमस्कार. आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील अतिशय पवित्र आणि जागृत दत्तक्षेत्र श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे, ज्याला प्रेमाने नरसोबावाडी असेही म्हटले जाते. कृष्णा आणि पंचगंगा या दोन पवित्र नद्यांच्या संगमावर वसलेले हे ठिकाण लाखो दत्तभक्तांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराकडे जाताना आजूबाजूला दिसणारी ही छोटी मोठी दुकानंही या परिसराचा एक महत्त्वाचा भाग आहेत. कुठे देवाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य, कुठे हार, फुलं, नारळ, प्रसाद, पेढे, तर कुठे दत्त महाराजांच्या आठवणी म्हणून घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू. या दुकानांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. दर्शनासाठी आलेले भाविक आपापल्या श्रद्धेनुसार पूजेचं साहित्य घेतात आणि मग मंदिराकडे जातात. आणि या सगळ्या वातावरणातून पुढे गेल्यावर जाणवतो तो मंदिर परिसराचा भक्तिमय माहोल. घंटेचा आवाज, मंत्रोच्चार, भाविकांची गर्दी आणि सर्वत्र ऐकू येणारं श्री गुरुदेव दत्त. कुठल्याही तीर्थक्षेत्राची ओळख अधिक खुलते ती तिथे असलेल्या पवित्र नदीमुळे. शांत वाहणारं हे पाणी मनाला अधिक ऊर्जा निर्माण करतं. नदीचं मनमोहक दृश्य बघितल्यानंतर आता आपण मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत. श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जाणारे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी या क्षेत्रात दीर्घकाळ वास्तव्य केलं. त्यांच्या पावन स्मृतींमुळे या भूमीला भक्तांच्या मनात एक वेगळं स्थान आहे. आता आपण मंदिरातील गुरुजींकडून या पवित्र क्षेत्राचा इतिहास, महत्त्व आणि काही विशेष माहिती जाणून घेऊया. श्री क्षेत्र नरसिंहवाडी हे कृष्णा पंचगंगा 7 नद्यांच्या संगम क्षेत्रावर व औदुंबराच्या कल्पवृक्षाखाली वसलेला आहे. या क्षेत्रावर नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी औदुंबराच्या कल्पवृक्षाखाली 12 वर्षे वास्तव्य करून या पाषाणावर ते बसलेले होते. त्याच पाषाणावर त्यांनी आपल्या स्वयंभू पादुका उमटलेल्या आहेत. या क्षेत्रावर त्यांनी 12 वर्ष तपश्चर्या केली. त्या तपश्चर्यानंतर ज्या पाषाणावर ते बसले होते त्या पाषाणावर त्यांनी आपल्या स्वयंभू पादुका स्थापन केल्या आणि त्यानंतर या ठिकाणी या पादुकेंची पूजा 3 त्रिकाळ होते. पहाटे 5 वाजता काकड आरती असते. त्यानंतर दुपारी 12:30च्या दरम्यान महापूजा सेवा मुख्य पादुकेवर, स्वयंभू पादुकेवर होते. त्या पादुकेवर संपूर्णपणे राजोपचार केले जातात. त्यामध्ये वासाचं तेल, उठणं, त्यानंतर दूध, दही, मध, साखर, पंचामृत साहित्य घातलं जातं. फळांचं स्नान घातलं जातं. त्यानंतर पादुका पुन्हा गरम पाण्याने स्नान घालून पादुका भगवी छाटेने कोरड्या केल्या जातात आणि त्यावर गंधलेपन करून, पुष्पार्पण करून, वस्त्र अर्पण करून मूर्ती बसवली जाते. ही 12:30 ते 1:30 पर्यंत पूजा चालते. संध्याकाळी 7:30 वाजता धूप आरती, पालखी असते. इथे येताना आपण आपल्या मनात कितीतरी गोष्टी घेऊन येतो. काही इच्छा, काही प्रश्न, काही चिंता. पण दर्शन घेऊन बाहेर पडताना मात्र एक वेगळीच शांतता असते. कदाचित देवाकडे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर लगेच मिळत नसेल, पण त्यांच्यासमोर काही क्षण शांत उभं राहिलं की आपल्या मनातच काही प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तूची त्राता. भय करता तू भय हरता, दंड धरता तू परिपाता. तुझ वाचून ना तुझी वार्ता, तू आर्ता श्रय दत्ता. शांत हो श्री गुरुदत्ता,
आता मम चित्ता शमवी आता. नरसोबावाडी म्हणजे फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर श्रद्धा, परंपरा आणि मनःशांतीचा अनुभव देणारी एक पवित्र जागा आहे. आणि इथून परतताना मनात एकच भावना राहते, जिथे श्रद्धा असते तिथे गुरुकृपा असते, आणि जिथे गुरुकृपा असते तिथे मनाला आधार नक्की मिळतो. श्री गुरुदेव दत्त. आम्ही हे सगळे व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन येत असतो, आपली संस्कृती, आपली परंपरा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.